जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अजून एक नवीन पदभरती जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याविषयी माहितीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहेत। यामध्ये फार्मासिस्ट असेल, स्टाफ नर्स असतील यांच्यासारख्या आरोग्य विभागांतर्गत भरल्या जाणाऱ्या पदांवर पदभरती होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ही जाहिरात केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान परिषद जी आहे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये परमनंट म्हणजेच नियमित पदभरतीच्या जागा ज्या आहेत त्या भरून घेतल्या जाणार आहेत। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 1 ऑगस्ट पासून ते 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म अप्लाय करता येणार आहे। फॉर्म भरण्याची लिंक सुरुवात आहे, फॉर्म भरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुम्ही जर क्वालिफाईड असाल तर नक्की फॉर्म भरा। कोणते पद असणार आहेत, एज लिमिट, क्वालिफिकेशन क्रायटेरिया, सर्व गोष्टी आपण पूर्ण यामध्ये क्लिअर करणार आहोत। त्यानंतर बघा पुढचं जे पद आहे, पद दिलेले आहेत। हे पहिलं पद जे आहे ते रिसर्च ऑफिसर आहे, ग्रुप एचं पद आहे। रिसर्च ऑफिसर आयुर्वेदिकचं ग्रुपचं पद। ग्रुप बी च्या पोस्ट विद्यार्थी मित्रांनो पहिलं पद आहे असिस्टंट रिसर्च ऑफिसर फार्माकोलॉजी, ग्रुप बीचं पद आहे। पे स्केल तुम्हाला S7 आहे। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा 9,300 पासून 34,800 पर्यंत बेसिक पेमेंट आणि अदर अलाउन्सेस जे आहे ते दिले जात असतात। यामध्ये एकूण 4 पोस्ट आहेत, EWS आणि SC साठी 1 तर अनरिझर्वसाठी 2 पदं असणार आहेत। 30 वर्षाची एज लिमिट आहे, तोपर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकणार आहात। एम फार्मसी क्वालिफिकेशन आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आफ्टर PG तुमच्याकडं असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा स्टाफ नर्सचे एकूण 14 पदं भरून घेतले जात आहेत। त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज पदं दिलेले आहेत। एज क्रायटेरिया 30 वर्षाचा, BSc नर्सिंग किंवा तुमचं डिप्लोमा इन GNM झालेलं असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता। तुम्ही ज्या स्टेटमधून केलेलं आहे त्या स्टेट तुमच्याकडं रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी आहे। असिस्टंट ग्रुपमध्ये बघा डिग्री, कोणत्या डिग्री जर तुमच्याकडे झालेली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। ट्रान्सलेटरचं सुद्धा पद आहे। वेगवेगळे पदं जे आहेत ते भरून घेतले। मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट, लॅब टेक्नॉलॉजिस्टचे सुद्धा एकूण 15 पदं आहेत। 9,300 पासून 34,800 बेसिक पे स्केल आहे। बॅचलर डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी सायन्स विथ 2 इयर्स रिलेव्हंट एक्सपिरियन्स, बॅचलर डिग्री जर तुमची केलेली असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। बघा अशा पद्धतीचे विविध जे पदं आहेत ते पदं यामध्ये भरून घेतले जात आहेत। मल्टीटास्किंग स्टाफ ग्रुप सीचं पद आहे। ड्रायव्हर ऑडिटरी ग्रेडचं पद असणार आहे। सिक्युरिटी इन्चार्जचं पद आहे। लॅबोरेटरी अटेंडंटचं सुद्धा पद आहे। 12वी+ डिप्लोमा केला असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकणार आहात। ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरीचं सुद्धा पद आहे। 12वी+ डिप्लोमा असेल तर अप्लाय करू शकता। लायब्रेरियन क्लर्क असेल, ऑफ्टेन मेकॅनिक ऑपरेटर असेल त्याचे सुद्धा पद आहेत। फार्मासिस्टचं पद आहे विद्यार्थी मित्रांनो बघा एकूण 12 पदं भरले जाणार आहेत। त्यामध्ये 27 वर्षापर्यंत एज लिमिट, डिप्लोमा इन फार्मसी, डी फार्मसी असेल, तुमचं बी फार्मसी असेल, एम फार्मसी असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता। 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडं असणं गरजेचं आहे। लोअर डिव्हिजन क्लार्कचं सुद्धा पद आहे याच्यामध्ये। त्यानंतर स्टेनोग्राफरचं पद असणार आहे। अप्पर डिव्हिजन क्लार्क, त्याच्यानंतर स्टॅटिक असिस्टंट ग्रुप C, स्टेनोग्राफर ग्रेड 1चं पद आहे। रिसर्च असिस्टंट फार्मसी याचं 1 पद भरून घेतलेलं आहे। एम फार्मसी झाली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। त्यानंतर रिसर्च असिस्टंटचं सुद्धा पद आहे। पोस्ट ग्रॅज्युएशन बॉटनी मेडिकल वगैरे एखाद्या मेडिकल फील्डमधलं झालेलं असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता। रिसर्च असिस्टंट ऑर्गॅनिक केमिस्ट्री, तुमचं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधून PG झालेलं असेल तर इथं अप्लाय करू शकता। असिस्टंट फार्माकोलॉजीचं सुद्धा पद आहे एम फार्मसीच्या बेसवरती। रिसर्च असिस्टंट बॉटनी आणि रिसर्च असिस्टंट केमिस्ट्री यांचे सुद्धा पदं भरून घेतले जाणार आहेत। कॅटेगरी वाईज जे पदं दिलेले आहेत ते त्यांनी खाली दिलेले आहेत। मी ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकतो, तिथं जाऊन तुम्ही पाहून घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, स्टेनोग्राफरसाठी हा क्रायटेरिया आहे। ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी एकदा व्यवस्थित वाचून घेऊ शकता।
महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, PDF खूप मोठा आहे. PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतो. महत्त्वाच्या ज्या पॉईंट्स आहेत, ते महत्त्वाचे पॉईंट्स तेवढे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला मराठी आणि हिंदी या 2 लँग्वेजमध्ये पेपर देता येणार आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे प्रत्येक एका चुकीच्या प्रश्नासाठी. 1/4 म्हणजे बघा, तुमचा एक प्रश्न जर चुकला तर तुमचे 0.25 जे आहे ते मार्क कमी होणार आहेत. कशा पद्धतीनं इंटरव्ह्यूचा सुद्धा रेशो आहे ग्रुप एच्या पदांसाठी. ते ग्रुप ज्यांनी एचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी तेवढं बघून घ्या. आता सिलेबस आणि मार्क बघा किती असणार आहेत. आपण महत्त्वाचे जे पद आहेत त्यांच्यासाठी पाहू. स्टाफ नर्ससाठी बघा ऑल सब्जेक्ट ऑफ BSc तुमच्या जे काही सब्जेक्ट रिलेटेड आहेत 70 मार्कासाठी आहे. जनरल अवेअरनेस, मॅथ, रिझनिंग जे आहे ते 20 मार्कासाठी आणि तुमचं GK जे आहे किंवा कॅम्प्युटर नॉलेज आहे हे 10 क्वेश्चन 10 मार्कसाठी असणार आहेत. मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीचे सुद्धा सेम असणार आहे. सब्जेक्ट रिलेटेड 70, रिसर्च मेथॉडॉलॉजीचे 20 आणि जनरल अवेअरनेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे 100 अशा पद्धतीचे 100 मार्काचा पेपर होणार आहे. रिसर्च असिस्टंटचे 70 सब्जेक्ट रिलेटेड, 20 तुमचं मेथॉडॉलॉजी आणि 10 जनरल अवेअरनेस आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे विषय असणार आहेत. त्यानंतर बघा फार्मसीसाठी काय असणार आहे तुमचा सिलेबस, क्रायटेरिया काय असणार आहे. ज्युनियर लॅब मेडिकल टेक्नॉलॉजी जे आहे त्यांचं बघा विद्यार्थी मित्रांनो, 70, 20, 10 अशाच प्रमाणे असणार आहे. 70 सब्जेक्ट रिलेटेड असतील, 10 मॅथ रिझनिंगचे असतील आणि कॅम्प्युटर नॉलेजचे 10 असणार आहेत. लॅब अटेंडंटचं सुद्धा सेम असणार आहे. लायब्ररियन क्लर्क असेल, फार्मासिस्टसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो 25 क्वेश्चन जे आहेत ते आयुर्वेदिकच्या तुमच्या सिलेबसच्या रिलेटेड आहेत. 50 क्वेश्चन जे आहेत तुमचं बघा रिसर्च जे आहे तुमचं त्याच्याविषयी असतील किंवा तुमचं जे काही पॅरामेडिकल सायन्स असेल, फार्माकोलॉजी असेल, अशा जे तुमचे काही सब्जेक्ट आहेत, बायोमेडिकल वेस्ट असेल, मॅनेजमेंट असेल, तुम्हाला जे काही सब्जेक्ट आहेत फार्मसीला, डी फार्मसीला जो सिलेबस रिलेटेड आहे त्याचे प्रश्न असतील आणि 25 क्वेश्चन जे असतील ते जनरल नॉलेज, रिझनिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॅम्प्युटर आणि कम्युनिकेशन स्किल अशा पद्धतीनं ठेवण्यात आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, फीस बघा तुम्हाला ग्रुप एसाठी 500 रुपये फीस असणार आहे प्रोसेसिंग फीस आणि OBC कॅन्डिडेटसाठी, अनरिझर्व्ड कॅन्डिडेटसाठी 1000 रुपये असणार आहे. ग्रुप बीसाठी 200 रुपये फीस असणार आहे जे काही कॅटेगरीवाले आहेत आणि नॉन कॅटेगरीवाल्यांना 500 रुपये. ग्रुप सीसाठी बघा प्रोसेसिंग फी आहे 100 रुपये आणि ज्यांना रिझर्वेशन नाही त्यांना 200 रुपये फीस असणार आहे. SC असतील, ST असतील, PWBD कॅन्डिडेटेड असतील यांना कोणत्याही पद्धतीची फीस जी आहे ती नसणार आहे. तुम्हाला फ्रीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. एक्झामिनेशन सेंट्रल गव्हर्नमेंटची ही पोस्ट असल्यामुळं एक्झामिनेशन सेंटर कुठं कुठं आहे, 40 वेगवेगळे सेंटर आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. मुंबई आणि नागपूर, नाशिक या ठिकाणी याचे सेंटर जे आहे ते अवेलेबल असणार आहेत. अप्लाय तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं करायचं आहे. तुम्ही मोबाईलवरती अप्लाय करू शकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास या माहिती जी आहे आपल्याला महत्त्वाची माहिती आपण कव्हर केलेली आहे. कोणते पदं असणार आहेत, एज क्रायटेरिया, क्वालिफिकेशन क्रायटेरिया, सिलेबस, एक्झाम पॅटर्न, ऑनलाईन तुमची एक्झाम होईल, 1/4 तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. फीस असेल, फॉर्म भरायची तारीख असेल, या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओ शेवट बघल्यापर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. महाराष्ट्र शासनाचा DMERच्या सुद्धा आता जागा निघालेल्या आहेत. त्याबरोबर DMER अंतर्गत स्टाफ नर्सच्या सुद्धा लवकरच जागा निघण्याची शक्यता आहे. या मंथच्या एंडपर्यंत विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या नवीन जाहिराती सुद्धा प्रसिद्ध होऊ शकतात. पुढच्या 1 ते 2 महिन्यामध्ये आरोग्य विभागाची जाहिरात सुद्धा येऊन धडकण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यासावर फोकस ठेवा, कन्सिस्टंटीच ठेवा आणि सतत अभ्यास करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथंसुद्धा तुमच्या समस्या मांडू शकता. तुम्हाला ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.